डिलीट करा. लगेचच डिलीट करा. काय? तर तुमच्या व्हॉट्सअपमध्ये, फेसबुकमध्ये, इंस्टाग्राममध्ये असे काही कॉन्टॅक्ट्स असतील ना, जे फक्त त्यांचा असा मोटो असेल, त्यांचा असं फोकस असेल, की भाई मला ह्या समोरच्या व्यक्तीला त्रास द्यायचा आहे. तर असेच मला स्टेटस ठेवायचे आहेत, की त्या व्यक्तीला डिवचायचं आहे, त्या व्यक्तीला निराश करायचं आहे. आणि हे जर तुम्हाला कळालं असेल, की भाई ह्या गोष्टीमुळे आपल्याला थोडासा त्रास तर होतोय आणि जेन्युइन आहे भाई, आपण माणूस आहोत. होणारच ना. मग संत महात्मा तर नाही आहोत ना. बनण्याचा प्रयत्न केला तरी ह्या जगामध्ये होणं थोडं इम्पॉसिबल आहे, राईट? सो पण आपल्याला जर कळालं असेल, की बाबा ह्या समोरचा व्यक्ती कोणी असू देत XYZ, ही व्यक्ती माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आहे. पण ह्या व्यक्तीचा हेतू आहे, की मला डिवचायचं. मग अशा वेळी ज्या मिनिटात कळतं ना, त्या मिनिटातच त्या व्यक्तीचा किंवा तशा व्यक्तींचे नंबर लगेचच डिलीट करा. ब्लॉक करायची गरज नाही आहे, पण डिलीट तर आपण करू शकतो ना. मला सांगा, या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला स्वतःला आनंदी ठेवायचं आहे, बरोबर? तर हे जग तर आपल्याला आनंदी ठेवणार नाही आहे. मग आपल्याला आनंदी ठेवायचं असेल, तर सर्वप्रथम आपलं हेच कर्तव्य आहे, की असे नंबर पहिलं फिनिश करा. कशाला पाहिजे आपल्या आजूबाजूला, आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असे लोकं जे म्हणजे आपल्यासाठी चांगले नाही आहेत, बरोबर ना? मग जास्त विचार न करता पहिलं हे काम करा. जे नंबर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असतील, जे तुम्हाला डिवोर्सच असतील, हां, त्यांचा नंबर डिलीट करा. म्हणजे हे माझं प्रिन्सिपल आहे, जे मला आवडतं आणि ज्याच्यामुळे माझ्या लाईफमध्ये खूप चांगला बदल झालेला आहे. तर असा बदल तुमच्याही लाईफमध्ये होऊ शकतो आणि सतत तुमच्या चेहऱ्यावर एक स्माईल असू शकते. तर पटकन हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला आवडला, तर पटकन सगळे नंबर जे काय आहे, जे तुम्हाला त्रास देतात ना, त्यांना डिलीट करा. बाय.